शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस गोकुळाष्टमी होते किंवा ऑगस्ट महिना अर्धा होतो त्याच ज्वारीच्या पेरणीला जिरायत भागांमध्ये सुरुवात होत असती. तर अशा पेरणींमध्ये बरेच वेळेस काय होतं की घरगुती बियाणं वापरलं जातं. कारण जास्त महागडं बियाणं आणून खर्च वाढवण्यापेक्षा घरगुती बियाण्यांनी सुद्धा चांगलं उत्पन्न मिळतं. त्याच्यामुळं त्याच पद्धतीचं बियाणं वापरलं जातं. तर हे सगळं करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे पेरणीपूर्व आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपली उगवण क्षमता चांगली राहील आणि पिकाचा दर्जा हा चांगला राहील. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण बियाणं निवडत असतो त्यावेळेस मोठा आणि पांढऱ्या कलरचं जास्त दर्जेदार दिसणारी ज्वारी आपण बियाण्यासाठी निवडली पाहिजे. बियाण्याची बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ज्यावेळेस आपण घरगुती बियाणं एकतर किलोवरती नाही ते मापावरती घेतलं जातं, एक पायली अधोली अशाप्रमाणे. तर त्याच्यामध्ये आपण गोमूत्र मिसळायचं, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपण बियाणं पेरतो त्यावेळेस त्याला कीड लागू नये किंवा उन्नी लागू नये, त्यासाठी आपण पक्ष्यांनी खाऊ नये याच्यासाठी एक छोटीशी बीज प्रक्रिया पारंपरिक पद्धतीची ती आपण अशा पद्धतीने करू शकतो. एक आदुलीभर म्हणजेच 2.5 किलो बियाणं जर असेल ज्वारीचं तर त्याच्यासाठी एक ग्लास गोमूत्र गावरान गाईचं घ्यायचं आणि त्याला ते चोळून थोडा वेळ सुकायला ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याची पेरणी करायची. सोबतच आपण गंधकसुद्धा घेऊ शकतो किंवा एखादं साधं बुरशीनाशकसुद्धा वापरू शकतो. आणि जर विकतचं बियाणं असेल तर त्याला ऑलरेडी बीज प्रक्रिया केलेली असते, त्याच्यासाठी ही दुसरी बीज प्रक्रिया करायची काही गरज नाही लागत, कारण त्याला ऑलरेडी औषध लावलेलं असतं, गंधक वापरलेलं असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं ते बी जमिनीमधल्या मुंग्या वगैरे किंवा जी उन्नी असती ती खात नाही, त्याच्यामुळं त्याची उगवण क्षमता तर चांगली राहतेच. सोबतच ज्यावेळेस आपण गोमूत्र ज्वारीच्या बियाला लावत असतो त्यावेळेस त्याची उगवण क्षमता चांगली राहते आणि त्याच्यासाठी कीड वगैरे लागत नाही. सोबतच जे आपलं बी उगवून येतं ते सुद्धा चांगल्या जोमामध्ये येतं. हे सगळे फायदे, गोमूत्राचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील. ज्या जागेमध्ये गोमूत्र किंवा गावरान शेण किंवा गावरान शेणखत पडलेलं असतं त्या जागेमधले पीक कसं येतं. आणि सोबतच ज्यावेळेस आपण पेरणी करत असतो त्यावेळेस ज्वारीच्या पेरणीमध्ये उशिरापेक्षा लवकरची पेरणी थोडीशी परवडेबल राहते, कारण जिरायत भागामध्ये परत परत पाऊस कमी राहतो आणि थंडीच्या जीवावरती त्याच्यामध्ये जे बिया असतं कणसामध्ये ते व्यवस्थित पद्धतीने भरत असतं, त्याच्यामुळे लवकरची पेरणी ही फायदेशीर ठरते. बरेच भागांमध्ये गोकुळाष्टमी झाल्याच्यानंतर पेरणी ही सुरुवात होत असते आणि ती दसरा दिवाळीपर्यंत चालू राहते. त्याच्यानंतर पेरणी जिरायत भागांमधली बंद होती, पण बागायत भागांमध्ये उशिरा पेरणी केली जाते. काही वेळेस त्याच्यामध्ये पीक सापडतं, काही वेळेस आता मागच्या वर्षीचंच उदाहरण, ज्यावेळेस उशिराची ज्वारी पेरली गेली त्या ज्वारीमध्ये 2-3 अशा पद्धतीने कंस एका झाडाला म्हणजे एका चिपाडाला आले. त्याच्यामुळं उत्पन्न तर नाही मिळालं, फक्त त्या ज्वारीमध्ये खोडकी निर्माण झाली आणि खोडकीसाठी फवारणी घेऊन सुद्धा चांगल्या पद्धतीची कणसं नाही भरली गेली, कारण त्याच्यासाठी थंडीचं वातावरणच राहिलं नव्हतं. उशिराची पेरणी ही खूप मोठं नुकसान करत असते, त्याच्यामुळे ज्वारीच्या पेरणीमध्ये जास्त उशीर करून पण फायदा नाही होत. काही पिकांमध्ये काय असतं, उशिरा पेरल्याच्या नंतर ते तेवढ्याच वेगाने वाढत असतात आणि दुसऱ्या पिकाची बराबरी करत असतात. सोबतच आपल्या भागामध्ये पेरणी कोणत्या टायमिंगला होते याच्यावरती सुद्धा डिपेंड असतं की आपण पेरणी कधी करणार, कारण जास्त लवकर केल्याच्या नंतर सुद्धा पक्ष्यांमुळे वगैरे त्याचं नुकसान होण्याची जास्त शक्यता असते, कारण सगळ्यांची सोबत पेरणी असल्याच्यानंतर जास्त नुकसान होत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपली पेरणी अवश्य वेळेमध्ये करणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर करा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.